पण मनुष्य जन्माला बुद्धी ज्ञान दिल्यामुळं याला काहीतरी विचार करावा म्हणून भगवंतानी एक अशी निर्माण केलं की आपली जे जीव आहे त्या जिभेपासून एक निर्माण केला तो जीवेश्वर महाराज जीवेश्वर. आणि त्या जीवेश्वर म्हणजे शंकराच्या जिभेतनं निर्माण झाला, म्हणजे अगदी मुखातून निर्माण झाला. बाकी अनेक जर असतील ते बाह्य इंद्रियाकडून आले, पण अंतःकरणातनं जिभेतनं आतनं झाला तो जीवेश्वर निर्माण झाला. आणि मग या जीवेश्वरांना सांगितलं की तुम्ही काय करा, हा जो मानव जन्म आहे याच्याकरता तुम्ही वस्त्र निर्मितीचं काम करा, वस्त्र निर्माण करा. आणि वस्त्र निर्माण करण्याकरता म्हणून हा समाज बाहेर आला निर्माण करता. आणि तो पहिल्या प्रथम अगोदर असं मी ऐकण्यात आहे, मला वाचण्यात आहे की हे जो आज कोणता सकुळ स्वाळी त्याला का दिलं नाव, भगवंताच्या स्व अंतःकरणातून निर्माण झालेला स्वकुळ. हे दुसऱ्याचं कुळ नव्हे, भगवान म्हणतो माझं कुळ आहे, हे मी निर्माण केलेलं आहे, माझ्या जगात स्वकुळ असा जो समाज निर्माण केला. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.